नमस्कार। आज श्रावण कृष्ण त्रयोदशी शके 1936 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। रौप्य महोत्सवी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचं उद्या आयोजन। ठाणे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या आणि ठाण्यातील मेट्रो चौथ्या टप्प्यात केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ज्याला शिक्षण नाही त्याला समाजात अजिबात डिमांड नाही। काय बघतोयस? हे बाईंचे पैसे आहेत, त्यांच्या मेहनतीची कमाई। खूप शिका, सगळं अज्ञान दूर करून टाका। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। प्रत्येक घरातील एका सदस्यानं तरी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हावं असं आवाहन महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी केलंय। उद्या रौप्य महोत्सवी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेच्या पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत महापौरांनी हे आवाहन केलंय। या स्पर्धेमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले 35,000 स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा महापौरांनी यावेळी व्यक्त केली। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अमित कनवर, दीपक धनवे, सागर दळवी, SS फेरे, केडी गव्हाणे, कांतीलाल, किसन तडवी, पारस के कालिदास, हिरवे, मोनिका राऊत, मोनिका अधुरे, रोहिणी राऊत, संजीवनी जाधव, स्वाती गाढवे, जयश्री बोर्गी असे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। या स्पर्धेचं उद्घाटन उद्या सकाळी 8 वाजता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। आदिवासी पाड्यातील मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून दरवर्षीप्रमाणेच यंदा देखील पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील वाडा, जव्हार, तलासरी अशा ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं यात सहभागी होणार आहेत। रन फॉर फन या गटात 10 वर्षापासून सर्व नागरिक धावू शकणार आहेत। महानगरपालिका आयुक्त तसंच महापौर आणि अन्य नगरसेवक देखील रन फॉर फन या गटात धावणार असल्याचं सांगण्यात आलं। देणग्या घेऊन ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यावरून होणाऱ्या टीकेमुळे ठाणे महानगरपालिकेनं यंदा मॅरेथॉनच्या स्पर्धेचा खर्च स्वतःच उचलला असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिली। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही महापौरांच्या नावे वेगळं अकाउंट उघडून देणग्या घेऊन आयोजित केली जाते। त्याचा कोणताही हिशोब ठेवला जात नाही। त्याचप्रमाणे प्रत्येक महापौराच्या नावे वेगवेगळं अकाउंट निर्माण होत असल्यानं या एकूणच प्रकारावर बरीच टीका देखील झाली होती। यंदाची महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही रौप्य महोत्सवी असल्यामुळं यंदा महापालिकेनं मॅरेथॉनचा खर्च स्वतः करण्याचा निर्णय घेतल्याचं पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी सांगितलं। महानगरपालिकेनं खर्च केल्यामुळं सर्व प्रकारच्या निविदा मागवून काम करावं लागल्यामुळं काहीसा प्रशासनाला त्रास झाला असंही त्यांनी सांगितलं। यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळं ठाण्यातील मुलांना मॅरेथॉनचे T-शर्ट देणार असल्याची माहिती देखील महापालिका आयुक्तांनी यावेळी दिली। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील धावावं यासाठी आपला प्रयत्न असल्याचं महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी आज सांगितलं। महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसंच सर्व नगरसेवक यांनी धावलं पाहिजे आणि आपण अशी विनंती शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना करणार असल्याचं महापौर म्हणाले। अशी ही आपापसात स्पर्धा असते, त्यामुळे धावण्याच्या शर्यतीत सर्वांनी धावायला हरकत नाही असं महापौरांनी स्पष्ट केलं। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात होणार आहे।
महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी ही माहिती दिली. 21 किलोमीटरच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांकाला 75,000, द्वितीय क्रमांकाला 50,000, तृतीय क्रमांकाला 35,000, चतुर्थ क्रमांकाला 15,000, पाचव्या क्रमांकाला 10,000, सहाव्या क्रमांकाला 7,500, सातव्या क्रमांकाला 5,000, आठव्या क्रमांकाला 4,000, नवव्या क्रमांकाला 2,000 तर 10व्या क्रमांकाला 1,000 रुपयांचं अशी एकूण 2,40,000 रुपयांची पारितोषिकं दिली जाणार आहे. 15 किलोमीटर महिलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला 50,000, द्वितीय क्रमांकाला 35,000, तृतीय क्रमांकाला 20,000, चौथ्या क्रमांकाला 12,000, पाचव्या क्रमांकाला 10,000, सहाव्या क्रमांकाला 7,500, सातव्या क्रमांकाला 5,000, आठव्या क्रमांकाला 4,000, नवव्या क्रमांकाला 2,000 तर 10व्या क्रमांकाला 1,000 रुपयांचं अशी एकूण 1,40,000 रुपयांची पारितोषिकं दिली जाणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. 10 किलोमीटरच्या मुलामुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला 20,000, द्वितीय क्रमांकाला 15,000, तृतीय क्रमांकाला 12,000, चौथ्या क्रमांकाला 7,500, पाचव्या क्रमांकाला 5,000, सहाव्या क्रमांकाला 4,000, सातव्या क्रमांकाला 3,000 अशी एकूण 70,000 रुपयांची पारितोषिकं दिली जाणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. 5 किलोमीटरच्या मुलामुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला 10,000, द्वितीय क्रमांकाला 8,000, तृतीय क्रमांकाला 6,000, चौथ्या क्रमांकाला 5,000, पाचव्या क्रमांकाला 4,000 अशी एकूण 40,000हून अधिक रकमेची पारितोषिकं दिली जाणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. 3 किलोमीटरच्या मुलामुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला 7,500, द्वितीय क्रमांकाला 6,000, तृतीय क्रमांकाला 5,000, चौथ्या क्रमांकाला 4,000, पाचव्या क्रमांकाला 3,000 अशी एकूण 30,000हून अधिक रकमेची पारितोषिकं दिली जाणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. ज्येष्ठ नागरिकांच्या गटासाठी प्रथम क्रमांकाला 5,000, द्वितीय क्रमांकाला 3,000, तृतीय क्रमांकाला 2,000, चौथ्या क्रमांकाला 1,000, पाचव्या क्रमांकाला 500 रुपये अशी एकूण 11,000हून अधिक रकमेची पारितोषिकं यावेळी दिली जाणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. याशिवाय महानगरपालिका शाळेतील प्रथम येणाऱ्या मुलामुलीस प्रत्येकी 5,000 रुपयांचं खास पारितोषिक महापौरांतर्फे दिलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. ही स्पर्धा रौप्य महोत्सवी स्पर्धा असल्यामुळं यंदा या स्पर्धेत ठाण्याच्या सर्व माजी महापौरांचा या निमित्तानं खास सत्कार केला जाणार असल्याचं देखील महापौरांनी सांगितलं. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. तू शिक, खूप शिक. पण आता माझ्यामुळं कोणाला बी त्रास होणार नाही. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 25वी रौप्य महोत्सवी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा. चला धावूया, रौप्य महोत्सव साजरा करूया. रविवार दिनांक 24 ऑगस्ट सकाळी 8 वाजता महानगरपालिका भवन, पाचपाखडी, ठाणे. 25व्या रौप्य महोत्सवी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन ठाण्याचे महापौर श्री हरिश्चंद्र पाटील आणि आयुक्त श्री असीम गुप्ता यांनी केलं आहे. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. हे बाईंचे पैसे आहेत, त्यांच्या मेहनतीची कमाई. सध्या तुमच्या दोघांचा लफडा सुरू आहे नाही का? तुझं ते घर लिहून दे माझ्या नावावर.
कागदावर अंगठा उठीव म्हणजे काम झालं. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार या बदल्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कोपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासाहेब बर्गे यांची आर्थिक गुन्हे शाखेत, ठाणे नगर पोलीस ठाण्यातील रमेश पवार यांची नियंत्रण कक्षात, टिळकनगर पोलीस ठाण्याचे रामदास जाधव यांची कल्याण नियंत्रण कक्षात, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे विजय खेडकर यांचे आर्थिक गुन्हे शाखेत, दायगर पोलीस ठाण्याचे भालचंद्र देशमुख यांची ठाणे नियंत्रण कक्षात, निजामपुरा पोलीस ठाण्याचे विनायक देवकर यांची भिवंडीच्या नियंत्रण कक्षात, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे अरुण घाडगे यांची श्रीनगर पोलीस ठाण्यात, बदलापूर पोलीस ठाण्याचे युवराज सालगुडे यांची आर्थिक गुन्हे शाखेत, कासारवडोलीचे विश्वास भिंगारदिवे यांची ठाणे नियंत्रण कक्षात, बदलापूर पोलीस ठाण्याच्या मनीषा माने यांची कोळसेवाडी पोलीस ठाण्यात, तर बदलापूर पोलीस ठाण्यातील विनोद तेजाळे यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. दरम्यान आगामी गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीनं बंदोबस्तासाठी येत्या 28 ऑगस्ट पासून 9 सप्टेंबर पर्यंत सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली तसंच उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ नगर परिषद यांच्या मूलभूत सोयी सुविधा प्रकल्पांसाठी तसंच ठाणे, कल्याण, भिवंडी मेट्रो प्रकल्पाकरता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 27 गावं वगळण्यात आली होती. ही 27 गावं ठाणे, कल्याण, डोंबिवली तसंच नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीजवळ असून मुंबई महानगर विकास प्राधिकरणात समाविष्ट आहेत. राज्य शासनानं या 27 गावांसाठी तयार केलेला विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. हा भाग विरार, अलिबाग बहुआयामी आर्थिक विकास क्षेत्रात येतो. ठाणे, कल्याण, नवी मुंबई विमानतळाच्या अतिशय जवळ असल्यामुळं ही 27 गावं केंद्रीय स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकास क्षमता असलेल्या प्रकल्पांसाठी सर्वोत्तम जागा आहे. त्यामुळे या प्रकल्पाला प्राधान्य देऊन इथं स्मार्ट सिटी उभारावी अशी मागणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. त्यावर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या प्रकल्पांबाबत आपण सकारात्मक भूमिका घेऊ असं आश्वासन यावेळी दिलं. सध्या सर्वच शहरांकडून मेट्रोसाठी मागणी होत असून टप्प्याटप्प्यानं सर्व शहरांमध्ये मेट्रो उपलब्ध करून देण्याची केंद्र शासनाची योजना असल्याचं केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि व्यंकय्या नायडू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कुलाबा ते सिब्ज या मुंबई मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन 26 ऑगस्टला केलं जाणार असून पुणे मेट्रोच्या प्रस्तावाला लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे मंजुरी दिली जाईल. ठाण्यामध्ये 4थ्या टप्प्यात मेट्रो सेवा उभारण्याचं सूतोवाच व्यंकय्या नायडू यांनी यावेळी केलं. सर्वच ठिकाणाहून मेट्रोसाठी मागणी असून मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात देखील मेट्रो सेवा दिली जाईल असं त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. सध्या तुमच्या दोघांचं लफडा सुरू आहे नाही का? हे हसण्या फुलण्याचे बालपणीचे दिवस, बालपणीचे दिवस, ओ बालपणीचे दिवस. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. रौप्य महोत्सवी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचं उद्या आयोजन. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या आणि ठाण्यातील मेट्रो 4थ्या टप्प्यात केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू.
या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.com या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.